हेलो डियर स्टूडेंट्स, वंस अगेन वेलकम बैक टू आवर चैनल ज्ञान लैब। सो आज हमारे इस इंटरव्यू सीरीज में रशीक आप लोगों को अपने टिप्स बताने वाले हैं कि उनके जो एमएसटी सीईटी के मार्क्स आए हैं फर्स्ट अटेम्प्ट और सेकेंड अटेम्प्ट के, और स्पेसिफिकली जो बायोलॉजी का उनका स्कोर है, तो ये स्कोर उन्होंने कैसे अचीव किया, उन्होंने अपनी प्रिपरेशन कैसे की। सब कुछ हम रशीक से डिटेल में पूछ लेंगे। आपको अगर और भी कुछ डाउट हुआ तो आप लोग नीचे कमेंट्स में पूछ सकते हो, और बाद में जैसे जैसे पॉसिबल हो हम आपके कमेंट्स का रिप्लाई करेंगे। हेलो रशीक, वेलकम टू ज्ञान लैब। हेलो मैम। कंग्रेचुलेशंस बेटा, अच्छे मार्क्स आए हैं आपके। हाउ आर यू फीलिंग नाउ? थैंक यू। आई एम वेरी हैप्पी, वेरी सेटिस्फाइड। हैप्पी, सैटिस्फाइड। मेहनत का फल मिल गया। यस मैम। ओके, मुझे पता है कि आप मेरे सारे यूट्यूब लेक्चर्स भी अटेंड करते थे। और आप कौन सी बैच से हो हमारे? मैम वरदान बैच 3.2। वरदान बैच के आप हो, तो वरदान बैच के लेक्चर्स में भी आप रहते थे। आपके बहुत सिली सिली डाउट्स होते थे, आप बहुत ज्यादा कमेंट करते थे। तो यस। आई आई रिमेम्बर योर कमेंट्स एंड नाउ इट इज फाइनली गुड टू मैच द नेम विद द फेस। ऐसे नाम रशिक 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 रशिक, और अभी यस मैम। फेस देख के मुझे भी अच्छा लग रहा है। ओके, ग्रेट ग्रेट, कंग्रेचुलेशंस। अच्छा रशिक, एक बार सबको बता दो कि आप थैंक यू। कहाँ से हो, और आपका कॉलेज का नाम क्या है, और आपका ट्वेल्थ का परसेंटेज क्या है। ओके, तो मेरा नाम रसिक नारायण खोरगड़े है। और मेरा प्रॉपर लिविंग प्लेस है सावनेर, वो नागपुर के पास है मैम। और मेरी फर्स्ट अटेम्प्ट पीसीबी में स्कोर ट्वेल्थ का 94 परसेंटेज, पॉइंट। ट्वेल्थ का परसेंटेज। ट्वेल्थ का परसेंटेज मेरा 74% है और बायो में 84 मार्क्स है। ओके, अब बता दो पीसीबी का फर्स्ट अटेम्प्ट का टोटल परसेंटाइल और बायो का परसेंटाइल। अच्छा, तो मैम पीसीबी का फर्स्ट अटेम्प्ट का टोटल परसेंटाइल 94.58 आया है। और जिसमें बायो का परसेंटाइल 98.3 आया है। ओके, और सेकंड अटेम्प्ट का भी बता दो। सेकेंड अटेम्प्ट में मुझे ओवरऑल परसेंटाइल 90 आया है। और जिसमें बायो का परसेंटाइल 92 है। ओके, आपने और कोई एग्जाम दिया था, नर्सिंग सीईटी का या नीट का, ऐसा कोई और एग्जाम दिया था? नीट का दिया था मैम, नीट का। अच्छा, अभी रीनीट फिर से अटेम्प्ट किया था 21 जून को? हाँ मैम। ओके, ठीक है ठीक है। अच्छा अभी, वेरी गुड, कंग्रेचुलेशंस, आपके फर्स्ट अटेम्प्ट में बायोलॉजी के कंपैरेटिवली अच्छे मार्क्स आए हैं। यस। अब मैं यही, ये जो डिफरेंस है ना फर्स्ट अटेम्प्ट और सेकंड अटेम्प्ट के मार्क्स में, मैं इसी से रिलेटेड एक क्वेश्चन पूछती हूँ, क्योंकि इस साल बच्चों के दो जी। अटेम्प्ट होने वाले हैं। दिसंबर जनवरी में एक अटेम्प्ट होगा, जी। एक अटेम्प्ट उनका अप्रैल में होगा। तो फर्स्ट अटेम्प्ट और सेकंड अटेम्प्ट में अपने को काफी डिफरेंस दिखाई दे रहा है। मतलब फर्स्ट अटेम्प्ट में आपको बायो में 98 आए हैं और सेकंड अटेम्प्ट में 92 आए हैं। तो आपका क्या एक्सपीरियंस था, मतलब हम्म। कहां पर शायद आपकी प्रिपरेशन कम हो गई, या क्या एक्सपीरियंस था कि मार्क्स सेकेंड अटेम्प्ट में कम आया, अकॉर्डिंग टू यू? मैम तो अकॉर्डिंग टू मी, मैंने फर्स्ट अटेम्प्ट में ही ये सोच लिया था कि अच्छे से पढ़ाई करूंगा और अच्छा स्कोर लाऊंगा। तो कहीं ना कहीं ये भी रीजन है कि दूसरे अटेम्प्ट में उतनी पढ़ाई नहीं हो पाई, क्योंकि मुझे पहले ही कंफर्म था कि फर्स्ट अटेम्प्ट में आपसे पढ़ाई की तो कंफर्म मुझे 90 के ऊपर तो परसेंटाइल मिल ही जाएगी ओवरऑल। तो और मैम बच्चे पे भी डिपेंड करता है कि जितने बच्चे शिफ्ट पे है उसका कुछ एनालाइज करके उस पे भी डिपेंड करता है। करेक्ट, एब्सोल्युटली करेक्ट। फर्स्ट अटेम्प्ट में ज्यादा नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स थे, और सेकेंड अटेम्प्ट में बहुत कम जी। पार्टिसिपेंट्स थे, तो वो भी ज्यादा मैटर करता कम है। थे। ओके। आपका पर्सनल एक्सपीरियंस क्या था पेपर के डिफिकल्टी लेवल को लेकर? अटेम्प्ट वन ज्यादा डिफिकल्ट मॉडरेट था या अटेम्प्ट टू? मैम पेपर की डिफिकल्टी तो वैसे इजी टू मॉडरेट ही है, मॉडरेट टू डिफिकल्ट ऐसा नहीं बोल सकते। इजी टू मॉडरेट ही है। अगर बायो का बच्चे ने स्टार्टिंग से अच्छे से रिवाइज भी किया, भले ही उसने ट्वेल्थ में उतना नहीं किया, लेकिन वो जो 2 मंथ्स मिलते हैं उसमें अच्छे से उसने क्लास लगा के अच्छे से पढ़ाई की फ्रॉम कवर टू कवर, तो बस 100% क्वेश्चन टेक्स्ट बुक से ही आते हैं। Okay. अच्छा, अभी जी। मेरा नेक्स्ट क्वेश्चन ये है कि आपने नीट भी दिया है, तो हाँ। सीईटी के लिए प्रिपेयर करते टाइम आपके दिमाग में क्या ऐसे थॉट्स थे कि आप दोनों एग्जाम्स के लिए प्रिपेयर कर रहे थे? मतलब आपने सीईटी पे ज्यादा फोकस क्यों किया, अगर ज्यादा फोकस किया है तो? लाइक व्हाट इज योर पॉइंट ऑफ तो प्रिपरेशन? हाँ।
मुझे तो जैसे मैंने आपको बताया बीएससी एग्रीकल्चर ही करना है, तो उस पे मेरा ज़्यादा स्कोप था, इसलिए मैंने सीईटी को ज़्यादा प्रेफरेंस दी नीट से। पर अगर सीईटी का महाराष्ट्र बोर्ड हम अच्छे से पढ़ते हैं तो मैक्सिमम नीट के बायोलॉजी के क्वेश्चन सीईटी के मतलब स्टेट बोर्ड से ही आते हैं बायोलॉजी के। तो उसमें एक तो नीट में भी बहुत मदद हो गई, और फिजिक्स केमिस्ट्री हम पढ़े हैं तो वो भी हो जाता है। बाळा, तुला मराठी कम्फर्टेबल असेल तर मराठीमध्ये सांग, म्हणजे मी तुला मराठीमध्ये प्रश्न विचारेन, असं काहीच नाहीये. स्टिक टू युअर कम्फर्ट झोन. ठीक ठीक आहे? है। हा, ठीक है म्हणजे मैडम। ज्यात तुला कॉन्फिडेंट वाटेल. ठीक है। ओके. आता मला सांग की बीएससी एग्रीकल्चर, तू सांगितलंस की तुला बीएससी एग्रीकल्चर करायचंय. सो एनी ड्रीम हो कॉलेज डू यू हॅव इन युअर माइंड दॅट आय वॉन्ट टू गेट इन टू दिस कॉलेज? हो मॅम, मॅम माझं ड्रीम कॉलेज तर तसं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे, आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे. आणि थर्ड ड्रीम कॉलेज आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नागपूर. ओके. आता तू एवढं फर्म आहेस, एकदम डिटर्माइंड आहेस की मला बीएससी एग्रीकल्चरच करायचंय, तर ह्याच्या मागे म्हणजे हो. डू यू हॅव एनी सोर्स ऑफ मोटिवेशन की ह्याने केलंय आणि हा खूप चांगलं करतोय करिअरमध्ये, तर मला पण तेच केलं पाहिजे? किंवा तुझ्या बॅकग्राऊंडमध्ये, तुझ्या फॅमिलीमध्ये कोणत्या फील्डमध्ये आहे, म्हणजे कोणी ते ऑलरेडी केलंय, त्यामुळे तू ह्या फील्डसाठी एवढं मोटिवेटेड आहेस, की व्हॉट इज द रिझन? मॅम सर्वात मोठं मोटिवेशन तर मी एक फार्मर बॅकग्राऊंड मधून आहे. माझे फादर फार्मर आहे, आणि दुसरा तर माझे कझन्स त्यानं बीएससी ॲग्रिकल्चर केलं आहे आणि नंतर एमएससी केलं आहे, आणि त्याला खूप छान पोस्टवर आता ते आहे. तर त्यानं पण गायडन्स दिलं मला आणि मोटिवेशन दिलं. ओके. आता मला सांग की म्हणजे भरपूर मुलं आहेत ना, ते ते पण म्हणजे फार्मर बॅकग्राऊंडचेच असतात. माझे पप्पा पण फार्मरच होते. सो द पॉइंट इज की हो. मुलांना, तू पण कमेंट बघितले असशील जेव्हा तू लाईव्ह लेक्चर्स अटेंड करायचा, तेव्हा तू कमेंट बघितले असतील की मॅम, पैसे आहेत का बीएससी अग्रिकल्चर मध्ये, किंवा चांगलं स्कोप आहे का, जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे का, फ्युचर स्कोप काय आहे? तर तुझ्या बॅकग्राऊंडमध्ये ऑलरेडी देर इज वन पर्सन ज्याने ही फील्ड घेतली आहे. तर तुझ्याप्रमाणे ह्या कमेंट्सचं तू कसं रिप्लाय करशील? पैसे, स्कोप, या क्वेश्चन्सचं तू कसं आन्सर करशील? बिकॉज यू नो बेटर. हो मॅम. तर हे फील्ड बीएससी ॲग्रिकल्चर 4 वर्षाची राहते, ज्याच्यामध्ये 8 सेमिस्टर राहते. 4 वर्षाची बीएससी तुम्ही ना केली तर 2 वर्षाची एमएससी राहते. एमएससी नंतर तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप राहते, पण अगर ज्याला फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहे का बीएससी नंतरच त्याला जॉब पाहिजे, तर प्लेसमेंट राहते. कंपनी मुलाला त्याच्या स्किलवर घेऊन जाते आणि प्लेसमेंट देते. तर ते पण एक अपॉर्च्युनिटी आहे, पण जास्त तर मुलं एमएससी प्रिफर करते. ओके. आणि सर, जर समज इफ वी टॉक अबाउट फायनान्शियल सिक्युरिटी, तर तुला काय आयडिया आहे का की तुझ्या भावाला बीएससी नंतर जॉब मिळाली असते तर किती पेमेंट स्टार्ट असते, किंवा एमएससी नंतर किती पेमेंट असते? कारण मुलांना ना फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप ओके. त्यांना हे मोटिवेशन हवं असतं की पैसा किती आहे ह्या फील्डमध्ये. ओके. हो मॅम, बरोबर आहे. तर बीएससी नंतरच, बीएससी होणार नंतर अगर कंपनी तुम्हाला मतलब स्किलवर डिपेंड राहते, तर स्टार्टिंग मध्ये तुम्हाला 20,000 स्टार्टिंग राहते. कारण सर्व फील्डमध्ये कमीच मिळतो पहिले. स्टार्टिंग मध्ये 20,000 राहते, आणि ते 50,000 पर्यंत जाते बीएससी केल्यानंतर. आणि अगर एमएससी कोणा प्रेफरन्स केली, एमएससी केली तर ते आरामात 50,000 ते 80,000 70,000 मिळतात. ओके. आणि ह्याने म्हणजे एमएससी हा. केल्यानंतर आपण गव्हर्नमेंट एक्झामसाठी पण प्रिपेअर करू शकतो, ऍज पर ॲज आय नो, राईट? एमएससी केल्यानंतर आपण आयबीपीएस एसओ राहते, किंवा एमपीएससी पण देऊ शकतो. येस. आय थिंक ते बीएससी नंतर पण आपण करू शकतो. येस येस येस, ग्रॅज्युएशन नंतर पण. ओके, ओके, ग्रेट. आता मला सांग रशिक की तुम्हाला एक्झाम प्रिपरेशनसाठी बराच वेळ होता, बिकॉज युअर एक्झाम्स वर इन एप्रिल अँड मे. ठीक आहे? येस. आता एवढा वेळ असून पण व्हॉट डू यू थिंक की कुठे तू कमी पडलास, म्हणजे कुठे तू अजून जास्त लक्ष दिलं असतास किंवा अजून जास्त वेळ देऊ शकला असतास, ज्याने तुझे मार्क्स अजून जास्त इम्प्रूव्ह झाले असते? सो बेसिकली माय क्वेश्चन इज, व्हाट आर योर मिस्टेक्स दैट यू रियलाइज्ड आफ्टर योर एग्जाम कि मैंने ऐसा नहीं करना चाहिए था, ऐसा करना चाहिए था? तो आपके क्या मिस्टेक्स थे जिस जो आपको बाद में रियलाइज हुए?
मिस्टेक्स तो मॅम प्रॅक्टिस थे. तर मी तुमचा वरदान बॅच परचेस केला होता आणि त्याच्यात मला खूप छान मॉक टेस्ट दिले होते. मतलब इझी लेवलचे नाही होते ते, पण मॉडरेट लेवलचे होते, जसे काही सीईटी मध्ये सेम क्वेश्चन येतात. तर मी मॉक टेस्ट फॉर एक्झाम्पल 10 आहे, 10 म्हणून मॉक टेस्ट मी 5 सॉल्व्ह केले सीईटी पेपर, आणि मग सीईटी पेपर दिला. तर मला कुठं ना कुठं असं वाटलं का अगर मी मॉक टेस्ट 10 म्हणून ऍटलिस्ट 9 तरी करून गेले असतो, तर डेफिनेटली 2-3 पर्सेंटाईल तर वाढले असते. ओके, व्हेरी ट्रू. सो बेसिकली ही जी मिस्टेक आहे ती आताच्या फ्युचर ज्युनियर्सने जनरेशनने नाही केली पाहिजे. दे शुड फोकस मोर ऑन प्रॅक्टिसिंग मॉक टेस्ट, राईट? येस. ओके. मॉक टेस्ट केलं तर आरामात निघून जाते. म्हणजे मॉक टेस्ट मधून खूप जास्त प्रोबॅबिलिटी असते सेम पॅटर्नचे क्वेश्चन्स येस. विचारायची. हो. ओके. म्हणजे पीवायक्यूज हेल्प करतात का? दिस इज द क्वेश्चन. येस. येस. येस, पीवायक्यू डेफिनेटली येतात, आणि पीवायक्यू जर नाही पण आले तर आपल्याला कॉन्फिडन्स राहते का कशा टाईपचे क्वेश्चन येतात. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तू कॉलेज व्यतिरिक्त, लाईक अदर दॅन युअर कॉलेज अँड अदर दॅन अवर वरदान बॅच, कोणती ऑफलाईन कोचिंग जॉईन केली होती का? नाही मॅम, ऑफलाईन कोचिंग तर नाही जॉईन केली होती. बोर्डसाठी पण नाही? नाही, नाही. ओके. सो मला सांग की तुझं कॉलेजचा टायमिंग आणि आपलं वरदान बॅच, तू आणि तुझी सेल्फ स्टडी, हे तू दिवसभर कसं टाइम मॅनेज करायचास? म्हणजे फ्रॉम मॉर्निंग टिल इव्हनिंग, हाऊ डिड यू मॅनेज युअर टाइम? मॅम, कॉलेज तर माझं 0 अटेंडन्स होता. आणि वरदान बॅच जे परचेस केली होती ते मॉर्निंगला पण असतो, कधी 10 ला, कधी 11 PM ला, 11 AM ला. तर ते मॅनेज होऊन जाय. कधी 2 वाजता पण घे, कधी 1 वाजता बरी, कधी 12 वाजता बरी. आणि मग सेल्फ स्टडी, अच्छा. 2 ते 5 सेल्फ स्टडी. ओके, ओके. झिरो अटेंडन्स ऍज इन तू प्रॅक्टिकल द्यायला जायचास आणि लेक्चर्स यू वर नॉट हो, हो, कंपल्सरी टू सेट. हो. ओके. 0 अटेंडन्स पर प्रॅक्टिकल द्यायला पण जात होतो, आणि एक्झाम हा. जे सेम राहते ते पण द्यायला जात होतो. ओके. सेल्फ स्टडीचा पॅटर्न कसा होता तुझा? म्हणजे फक्त तू लेक्चर ऐकून झालं, माझी स्टडी झाली, असं करायचं की स्वतःचे नोट्स बनवायचे? म्हणजे हाऊ वॉज युअर पॅटर्न ऑफ स्टडी? नाही मॅम, जसं लेक्चर अटेंड केलं मी, तुमचं लेक्चर अटेंड झाल्यावर मी मॉक टेस्ट सॉल्व्ह करू त्या पर्टिक्युलर लेसनचा. मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्यावर कुठे मी गलती करत आहो, कुठे मी चुकत आहो, ते डबल रिवाइज करू टेक्स्टबुक मधून, जे महाराष्ट्र स्टेट बोर्डची टेक्स्टबुक आहे बायोलॉजी, त्याच्यामधून. तर जे मॉक टेस्ट मधले क्वेश्चन तर प्रॅक्टिस होऊनच जाय, एक्स्ट्रा नॉलेज पण येऊन जाय. तर तसं माझं रुटीन होतं. आय रिमेंबर की आणि आपल्या. तसं हा. हा, बोल बोल बोल. आणि तसं फॉलो केल्यानंतर खूप हेल्प जातो, म्हणजे बायो पूर्ण ट्रेन होऊन जातो. अच्छा. आई रिमेम्बर कि आपने मुझसे लेक्चर में पूछा था कि मैम माझे मॉक टेस्ट मध्ये ना स्कोरच वाढत नाहीये, स्कोरच वाढत नाहीये, व्हाट टू डू, मॉक टेस्ट में मेरे स्कोर हम्म. नहीं बढ़ रहे हैं. तो मैंने आपको एक चीज बोली थी कि आप टेक्स्ट बुक पढ़ो, आपका स्कोर बढ़ेगा. तो क्या ये चीज आपको हेल्प की? म्हणजे स्कोर हाँ वाढला का आफ्टर रीडिंग टेक्स्ट बुक? जी मॅम, बराबर टेक्स्टबुक वाचली तर खूप इम्प्रूव्ह झाला. आणि मॅम, एक तुम्हाला गोष्ट सांगते. उद्या आज सीईटी पेपर आहे, 12 वाजताची शिफ्ट आहे माझी. 2 वाजताची शिफ्ट आहे, सॉरी. तर मी 12 वाजता बुक घेऊन बसलो बायोलॉजीचा, आणि मी फक्त पन्ने पलटवत होतो. तर जे जे मला येत होतं, फॉर एक्झाम्पल लेसन 15, लेसन 14, जे काही थेरोटिकल आहे खूप, ते वाचच लागतो. तर ते कम से कम मॅक्झिमम 7 क्वेश्चन मी एज इट इज बघले त्या टायमात, आणि ते सेम सीईटी पेपर मध्ये आले. तर याच्याहूनच आपल्याला माहित चालते का टेक्स्टबुक किती इम्प्रूव्ह करते आणि रिडिंग किती इम्प्रूव्ह करते. तर म्हणजे फक्त व्हिडिओ बघून तुम्ही सीईटी क्रॅक नाही करू शकत. यू हॅव टू रीड द टेक्स्ट बुक, राईट? नाही. येस मॅम. ओके. आणि एमसीक्यू साठी आपल्या वरदान बॅच मध्ये तर खूप मॉक टेस्ट होते, 30-30 प्लस मॉक टेस्ट होते. आणि चॅप्टर वाईज पण खूप मॉक टेस्ट होते. पण अदर येस. देन दॅट तू कोणती एमसीक्यू बुक रेफर करत होतास का? नाही मॅम, एमसीक्यू बुक्स तर रेफर नाही करत होतो, कारण वरदान बॅच मध्ये जे मॉक टेस्ट होते
मी कोर्स परचेस केला होता मॅक्झिमम याचा. तर तेच इतके होते का सॉल्व्ह करता करता वेळ लागून जाईल, पण इम्प्रूव्हमेंट खूप झाली. ओके ओके, सो टेक्स्ट बुक इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि विदाऊट एमसीक्यू बुक पण तुम्ही चांगलं करू शकता, कारण एवढं मटेरियल आहे आपल्या ऍपवरती की तेच भरपूर होऊन जाईल. ओके, हा. आय वॉज सीइंग युअर रिझल्ट आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुला बायोमध्ये तर चांगले 98 आहेत, ठीक आहे. फिजिक्समध्ये तुझे पर्सेंटाईल आहेत 47 आणि केमिस्ट्रीमध्ये 70. आता मुलांचा हा प्रश्न असतो की 3चे 70. 3 सब्जेक्ट आपण केले पाहिजे की फक्त 2 सब्जेक्ट किंवा एक सब्जेक्ट करून आपण चांगलं स्कोर करू शकतो. सो तू कोणते 2 सब्जेक्ट नीट प्रिपेअर केले होतेस अँड कॅन यू स्कोर गुड बाय डुईंग ओनली 2 सब्जेक्ट? हो मॅम, हे बरोबर आहे. कारण 3 सब्जेक्ट विषयी आपण 2 विषयी पण चांगले केले तर आरामात आपल्याला 90+ पर्सेंटाईल तर मिळते. 95 पण मिळतात. तर माझा बायो तर स्ट्रॉंग झालंच झालं. आणि मी केमिस्ट्रीवर जास्त प्रेफरन्स दिला. बायो आणि केमिस्ट्री दोन्ही पण विषय माझे खूप स्ट्रॉंग होते, आणि फिजिक्स तर मी नाही केला होता. ओके तर बायो आणि केमिस्ट्री मी छान केले, आणि त्याच्या व्यतिरिक्त मला 94% मिळले. ओके ओके ओके. एक अंदाजन आपल्या ऍपवरती 30 मॉक टेस्ट होते, तर तू ऍक्च्युअली किती मॉक टेस्ट अटेम्प्ट केले होतेस बायोलॉजीसाठी? 30 मॉक टेस्ट म्हणून मॅम ऍक्च्युली मी 23-24 अटेंड केले होते. ओके. आणि मला हे पण क्वेश्चन विचारतील की फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी तू कोणता प्लॅटफॉर्म रेफर केला होतास? फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी. फिजिक्स आणि हा. केमिस्ट्री मॅम, जसं काही माझं कॉलेज तर हा कॉलेज तर माझं ऑफलाईन होता, म्हणजे हे होता 0 अटेंडन्स. तर मी घरीच अभ्यास करायचा, आणि घरी मी युट्यूबवरच लेक्चर अटेंड करायचे, दिनेश सर. हम्म. ओके. ऑल राईट ऑल राईट. माय नेक्स्ट क्वेश्चन इज की आता हे बघ, अभ्यास करता करता खूप फेस्टिवल्स येतात, लग्न येतात घरी, नेबर्स मध्ये, फॅमिलीमध्ये, गणपती, नवरात्री, दिवाळी, एव्हरीथिंग. सो हाऊ डिड, आणि तुला कॉलेज पण नव्हतं, म्हणजे यू हॅड अ लॉट ऑफ फ्री टाइम इन युअर हँड, बरोबर? खूप खूप जास्त वेळ तुझ्या हातात होता, तुला फक्त येस. प्रॅक्टिकलसाठी जायचं असायचं. सो डिस्ट्रॅक्शन्स कसं मॅनेज केलंस तू? म्हणजे मोबाईलमध्ये पण जेव्हा तू वरदान बॅचचं लेक्चर बघत असशील, इंटरनेट ऑन आहे तर खूप नोटिफिकेशन्स येतात. हाऊ डिड यू मॅनेज युअर डिस्ट्रॅक्शन? हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न की मध्ये मध्ये जे तू डिस्ट्रॅक्ट झाला असशील, तर ते तू कसं अवॉइड करू शकला असतास? बिकॉज आय नो दॅट यू वर डिस्ट्रॅक्टेड फॉर अ लिटल बिट ऑफ टाइम. येस, सो टेल मी, हाऊ डिड यू येस. मॅनेज युअर तर डिस्ट्रॅक्शन? मॅम, जसं काही आपण महाराष्ट्रामध्ये राहते, महाराष्ट्रामध्ये हर 10 दिवसामध्ये एक सण तर येतात, एक त्योहार तर येतात. आणि नाही पण आले तर साईड नेबरचे येतातच. तर डिस्ट्रॅक्शन होतात बरेच. मी कव्हर करून घेतात ते पण. असं नाही का त्योहारमध्ये जात नाही, जातो, पण मॅक्झिमम वेळा नाही जात. ओके. आणि ह्यात तुझं फॅमिली कसं सपोर्ट करतं? यू लिव्ह विथ युअर फॅमिली, राईट? येस. हा, तर फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? म्हणजे ते मॅम, फॅमिली पण हा, ते फॅमिली पण ओरडायचे सपोर्ट की? करतात. जसं हा. नाही नाही नाही, मॅम, माझे आई बाबा आहे, आणि माझा एक मोठा दादा आहे. तर दादा तर रशियालाच असतो, MBBS करत आहे दादा. आणि बाबा तर शेतात जातो, आई हाऊसवाईफ आहे. तर तितकं काही डिस्ट्रॅक्शन नसतं करत. ठीक. ओके. आणि मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स तू काही वापरतोस किंवा त्याचं डिस्ट्रॅक्शन तू कसं मॅनेज केलंस, विच अवर ज्युनियर्स कॅन फॉलो? अच्छा. मॅम, मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. पण त्याच्यामधून व्हॉट्सअप तर मॅन्डेटरी करायच लागते. तर व्हॉट्सअप इम्पॉर्टंट आहे. आणि जे मुलं फोकस राहतात त्याच्यासाठी थोडे इंस्टाग्राम पण हे आहे. तर इंस्टाग्रामवर असं नाही का आपण उद्या एक्झाम आहे आणि आज 2 तास रील पाहत बसलो, तसं नाही चालेल. सर्व इम्प्रूव्हमेंट टाइम फोकसवर आहे. ओके. ऑल राईट. माय लास्ट क्वेश्चन इज की हाऊ डिड यू स्टे मोटिवेटेड? म्हणजे मध्ये मध्ये जसे डिस्ट्रॅक्शन व्हायचे किंवा येस. तुझी इच्छा व्हायची नाही की आज मला अभ्यास नाही करायचा आहे, तर बॅकलॉग होऊन जायचं, बिकॉज यू यूज टू कमेंट इन द लेक्चर की मॅम मेरा ये चैप्टर का बैकलॉग हो गया है, ये बैकलॉग हो गया है.
तो मुझे ये बताओ कि Yes. आपको सेल्फ मोटिवेशन कहाँ से मिला, कुठून यू गॉट योर सेल्फ मोटिवेशन, और व्हाट मैम सेल्फ मोटिवेटेड यू? हाँ। मोटिवेशन से मोटिवेशन तो मतलब खुद से तो नहीं मिल सकता, कोई सामने वाला चाहिए जो आपको मोटिवेट करे। तो ऐसे अच्छा। ही लेक्चर देख रहा था मैं आपके, आप भी बहुत मोटिवेट करते हैं और बाकी टीचर जो है प्लेटफॉर्म पे वो भी बहुत मोटिवेट करते थे। मैं तो उससे मोटिवेट करती मोटिवेशन थी या मिल जाता डांटती था। थी? और जो मेरे दो तीन बैकलॉग लगे ऑब्वियसली, तो वो भी कवर कर लेता, जैसे रात को सोते टाइम वो कर लेता था, क्योंकि लेक्चर तो कभी भी कर सकते हैं और सुबह पढ़ लेता था वो, तो बैकलॉग भी धीरे धीरे कवर हो जाता था। ओके। सो बेसिकली सेल्फ मोटिवेशन तो चाहिए, लेकिन दूसरे का मोटिवेशन भी चाहिए, और उसके लिए यूट्यूब पे बहुत सारे हाँ टीचर्स हैं जो मोटिवेट करते रहते हैं। ठीक है, ठीक है। सो आई थिंक बहुत सारे क्वेश्चंस हमने पूछ लिए हैं। अब लास्ट में मैं आपसे कुछ ऐसे प्रिपरेशन टिप्स पूछना चाहूंगी हमारे जूनियर्स के लिए, क्योंकि इस साल डिक्लेअर हो गया है कि उनका जो फर्स्ट अटेम्प्ट है वो डिसेंबर जानेवारी में होणे वाला आहे, आणि त्यांच्याकडे खूप कमी जी। वेळ आहे. म्हणजे जुलैपासून त्यांनी जर स्टार्ट केलं देन दे हॅव हार्डली 6 मंथ्स इन देअर हँड्स. त्यांची फर्स्ट अटेम्प्ट एमएसटी सीईटीची डिसेंबरमध्ये होणार आहे, आणि सेकंड अटेम्प्ट एप्रिलमध्ये होणार, मार्च एप्रिल वट एव्हर. तर हाऊ विल यू गाईड देम, की त्यांनी कसं प्रिपेअर केलं पाहिजे त्याच्या बोर्ड्स आणि सीईटी साठी? मॅम बोर्ड आणि सीईटीचं सिलेबस तर 100% सेम आहे, असं डिफरंट नाही आहे. तर आपण जेव्हा बोर्डसाठी प्रिपेअर करतो तेव्हा ते थोडं ऍडव्हान्स लेवलचं प्रिपेअर करायचं, का सीईटी मध्ये तितकं काही आपल्याला टेन्शन नाही राहायचं. तर मी ना बोर्ड्स मध्ये तितका फोकस नाही दिला होता, सीईटी जे 2 मंथ्स होते त्याच्यावर फोकस दिला होता. तर आता तुम्ही म्हणत आहे का डिसेंबर मध्ये सीईटीचा फर्स्ट अटेम्प्ट आहे, तर मुलांनी बोर्ड्स वर फोकस करता करता थोडं जास्त वाचायचं, थोडं जास्त इम्प्रूव्ह करायचं, जेणे काही त्याला डिसेंबर महिन्यातला सीईटी इझी जाऊ शकतो. ओके. व्हॉट इज दॅट वन थिंग दॅट इज इम्पॉर्टंट टू फॉलो रेग्युलरली? एक गोष्ट अशी जी रोज केली पाहिजे मुलांनी आतापासूनच. आणि एक गोष्ट अशी जी रोज केली पाहिजे, कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी खूप मॅटर करतात. भलेही तुम्ही कमी वाचा, 2 लेसन नाही तर अर्धा लेसन वाचा, एक लेसन वाचा, पण रोज वाचा, ते इम्पॉर्टंट आहे. कितीही बोर झालं काही झालं तरी रोज वाचा. हो, रोज. अच्छा, मला अजून एक क्वेश्चन आठवलं, की तू सेल्फ नोट्स काही बनवलेस का वाचता वाचता? म्हणजे डज दॅट हेल्प फॉर केमिस्ट्री और हो फॉर बायो? ओके. हो मॅम, म्हणजे सेल्फ नोट्स तर जरूर बनवले. फिजिक्सचे जे फॉर्म्युला राहते, मीन फिजिक्स मला तेवढं जमत नाही होतं, तर केमिस्ट्रीचे जे रिएक्शन राहते, बायोलॉजीचे जे मेन टॉपिक राहते, न्यूमॉनिक्स राहते, तर न्यूमॉनिक्स मी बनवून ठेवले आहे. तर ते खूप हेल्प करतात आणि करतातच. ओके. सो सेल्फ नोट्स हेल्प यू फॉर लास्ट मिनिट रिव्हिजन. ऑल राईट. ओके. बहुतेक प्रश्न मी कव्हर केलेले आहेत, आणि आय हॅव कव्हर्ड ऑल द थिंग्स. सो युअर फायनल मेसेज फॉर आर 2027 ऍस्पिरंट्स. हाऊ डिड आवर प्लॅटफॉर्म हेल्प यू, आणि तू त्यांना काय मेसेज देऊ इच्छितो? फायनल रिझल्ट फॉर 2027 एस्पिरंट्स इज चूज द बेस्ट, बी द बेस्ट. सो मला अगर प्रिफेअर करायचं आहे तर मी 100% वरदान बॅच प्रिफेअर करेन, 100% ज्ञान लॅब प्रिफेअर करेन. अं, मी हे नाही करत आहे कोणाचं म्हणजे, हा हा, मी बोलली नाहीये पण प्रमोशन करायला. हा हा, प्रमोशन मी करत नाहीये, पण मला वाटलं का ज्ञान लॅब खूप मदत करतात आणि बस. ओके. नाव विल प्ले अ स्मॉल रॅपिड फायर राऊंड. ठीक आहे, तुला पटपट आन्सर द्यायचंय विदाउट थिंकिंग. ओके. ऑल राईट. रेडी? येस. ओके. फेवरेट मूवी? फेवरेट मूवी छावा. ओके. फेवरेट सब्जेक्ट? बायोलॉजी. टफेस्ट सब्जेक्ट? फिजिक्स. योर फेवरेट बुक, एनीथिंग, टेक्स्ट बुक, नॉन टेक्स्ट बुक, एनीथिंग? फेवरेट बुक इज बायोलॉजी स्टेट बुक. ओके. योर फेवरेट टीचर, ऑनलाइन, ऑफलाइन, स्कूल, कॉलेज, एनीवेयर? मैम 2 है फेवरेट टीचर. एक ऑब्वियसली यू, ओह. अंजलि मैम, एंड सेकंड इज दिनेश सर. Okay, great, great, great. Thank you. Are you a morning person or a night person? When do you prefer that you are active the most? एट नाइट. At night. Okay, so you are an owl. Okay, you like tea or coffee? टी. Tea. Do you prefer online study or offline study?
Based on student, I prefer both. Acha, you prefer both. Number of mock tests that you solved before your CET exam? I think we already answered that. 23 or 23. 24. Okay. Highest mock score when you appeared for your mock test? From 200, my highest mock score is 153. Okay. Biggest motivation throughout the year? Biggest What was it? motivation throughout the year is obviously parents. Okay. Your dream college, you already told us. Number one priority पे. Yes. PDKV Akola and second MPKV Rahuri. Okay. And वन वर्ड टू डिस्क्राइब योर एंटायर जर्नी, म्हणजे आपने अपनी जो जर्नी देखी उसके लिए आप एक वर्ड खुद को क्या बोलना चाहोगे कि मेरी जर्नी ऐसी थी? मैम जर्नी तो वैसे बहुत अच्छी रही, लेकिन ठीक ठाक ही थी, मतलब मैं क्या। बोलूंगी, मैंने आपको साल भर पढ़ाया है, आपकी जर्नी रोलर कोस्टर जैसी थी. हाँ, समटाइम्स रोलर वेरी कोस्टर। मोटिवेटेड, समटाइम्स वेरी डाउन. यस। यस। Okay, okay. And one success mantra that you would like to tell our juniors for their येस मॅम, preparation. सक्सेस म्हणता इज मैंने आपको पहले मी पहिले सांगितलं होतं तर कन्सिस्टन्सी. Okay, great. So thank you so much, Rashik. It was great talking to you. And I request all our थँक यू. students कि please follow all the tips given by Rashik. Try to follow as much as possible. आप खुद का भी अपना स्ट्रैटेजी बना सकते हो. ये इंटरव्यू सिर्फ आपको एक आइडिया देने के लिए कंडक्ट किए जा रहे हैं. अगर आपको अभी भी कोई डाउट्स है तो आप नीचे कमेंट सेक्शन में डेफिनेटली पूछ सकते हो. सो थैंक यू सो मच, Rashik, for giving your time. We थँक appreciate यू your मॅम. efforts a lot. And congratulations to you once again. I keep my fingers थँक यू crossed and मॅम. I hope that you get into your dream college. So, congratulations once येस again. मॅम, थँक यू.